तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपण जायचं आहे आपल्या कापूसाच्या शेतामध्ये आहे ना। तर मग तुम्ही बघू शकतात आपल्याला आपण पोट्टीले मागे बसवून मग आम्ही गेलो रे बा मग शेतामध्ये, तुम्ही बघू शकतात आहे ना। तर मग आपण पोहोचलो शेतामध्ये, त्यानंतर तुम्हाला पाहायला भेटले असतील तर हे बघू शकतात आपलं शेतामध्ये काय दोन म्हणजे आपल्याला दोन कामं करायचं आहे। मग यामध्ये आपल्याला दुसरं फवारणी करायचं आहे, दुसरं खत टाकायचं आहे। पण आता काय भावानं आपल्याला काय यामध्ये आपल्याला काही समजून नाही राहिलं की पाऊस पण नाही येऊन राहिला, पण काय करावं असं वाटून राहिलं। तर मग त्यानंतर तुम्ही बघू शकतात यामध्ये तुम्ही बघू आपल्याला म्हणजे आपलं कपाशी आहे ना, त्या कपाशीमध्ये तुम्ही पाहू शकतात हे ना। मग सगळं कामं ओके झालेलं आहे, फक्त यामध्ये आपल्याला आता दुसरी फवारणी आणि दुसरा खत टाकायचं आहे। तुम्ही बघू शकतात यामध्ये आहे ना। तर मग त्यानंतर तुम्ही आपल्याला यामध्ये दुसरंच कामं करायचं आहे। मग तोपर्यंत आपल्याला पाऊस यायपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल, म्हणजे आपल्या पाऊस आला ना त्यावरच आपल्याला कामं यामध्ये करावं लागेल। तुम्ही बघू शकता आपलं वातावरण बी किती खराब झालेलं आहे, पण 2 दिवस झालं पण भावानं पाऊस काय दिसून नाही राहिलं, म्हणजे असं नजारा पण नाही वाटून राहिलं की पाऊस यासारखं आहे ना। तर मग काय करतात मग मित्रांनो, आपलं मग निंबाखाली बसलो। मग तुम्हाला वाटलं असतील की आपल्याला काय करा ना काय नाही, म्हणून आपल्या डोक्यामध्ये कामच नाही चालून राहिलं। तर पण भावा हे पाहू शकतात आपण सावलीमध्ये बसलो मग मस्तपणे। मग त्यानंतर आपलं हे पाठीमागे आहे ते केळीचं बाग आहे, पण त्यामध्ये बी काहीच पिकले नाही, केळं भेटले नाही। मग त्यानंतर आपण बसलो निंबाखाली, मग तुम्हाला दाखवतो मी हे ना। तर मग त्यानंतर आपल्या शेतामध्ये आपल्या कापसामध्ये सगळं पण दुसरं कामं करायचं आहे, म्हणजे आपल्याला फवारणी दुसरी खतं दुसरं टाकायचं आहे। पण तोपर्यंत आपल्याला पाऊस यापर्यंत आपल्याला वेट करावं लागेल भावांनो। मग तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये काय कामं करणे, म्हणजे आपल्याला कामं कळलंच नाही, म्हणजे आपल्याला पाऊस येवत त्यापर्यंत आपल्याला वेट करावंच लागेल भावांनो। मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पूर्णपणे आपल्याला मग त्यानंतर आपण कापूसामध्ये पूर्णपणे माहिती दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे ना। तर मग आपल्याला छान म्हणजे आपल्याला दुसरं सगळंच कामं करायचं आहे, पण आपल्याला छान पराठे बनवायच्यासाठी होतं। पण भावांना आता आपल्याला पाऊस काहीच नाही करून राहिलं, पण आता काय करू ना काय नाही असं मनामध्ये इच्छा होऊन राहिली ती भावांना। मग काय तुम्ही तरी जरा सपोर्ट करा ना भावांना। मग आपल्याला यामध्ये आपल्याला पूर्णपणे मग माहिती दाखवतो मी, तुम्हाला पाहू शकतात हे ना। तर मग आपले हे धुरा नेटले आपली तुरीची तासबी निंदायला आलं। तर मग हे बघू शकता आपलं कापूस हे ना, कापूसाची क्वालिटी बघू शकतात तुम्ही हे ना। तर मग यामध्ये आपल्याला दुसरं खत टाकायचं आहे, पण भावानं पाऊस तर काहीच नाही होऊन राहिलं। मग त्यानंतर काय करा ना काही नाही असं वाटून राहिलं। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे कामं करावं लागेल, पण भावानं तुम्ही जरा सपोर्ट करा ना भावानं। मग आपल्याला हे ना, तर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये मग जे आपण त्याचं कामं तर केलेलं आहे भावांनो। मग तुम्ही बघू शकतात यामध्ये हे ना। तर मग आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे असतील तर तुम्हाला मी पूर्णपणे मग सांगतो, म्हणजे आपल्याला काय करायला लागते तर पूर्णपणे मी या ब्लॉगमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं मांडीच्या वदर झालेलं आहे, म्हणजे मांडीच्या वदर झालेलं आहे आपले कापूस आहे ना। तर मग आपल्याला ह्यामध्ये अर्जंट पाऊस पाहिजे भावांना। मग आपल्याला हे म्हणजे आपल्या पूर्णपणे कामं होणार यामध्ये, म्हणजे आपल्या फुवारा बी मस्त टायमावर भेटलेलं पाहिजे होतं, पण खतं बी टायमावर भेटलेलं पाहिजे, पण आता पाऊसच नाही येऊन राहिला भावांना। मग काय करा ना काही नाही असं वाटून राहिलं। तर मग त्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकतात आपलं शेत आहे ना। तर मग शेतामध्ये कापूसही तुम्ही बघू शकतात हे ना, हे निंबाचं सावलीमध्ये तसं झालेलं आहे। मग हे तुम्ही बघू शकतात यामध्ये आपल्या शेतामधल्या तिथून दिसते ना ते नजारा तुम्ही पाहू शकतात हे ना। मग त्यानंतर तुम्ही इकडून बी पाहू शकतात हे ना। तर मग इकडून आपले केळीचं बाग आहे, खालच्या धुऱ्यानं बी आपल्या केळीचं बाग आहे। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे कामं केलं भावांना। मग तुम्ही बघू शकतात हे ना, तर आपलं शेत किती छान दिसते हे ना। तर मग हे पहा, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा अँड बेल आयकॉन बी प्रेस करा अँड भावांनो न्यू व्हिडिओ आणण्यासाठी असं आपल्याला सपोर्ट करा ना भाऊ। मग आपण आणावं असं वाटते नाही ना। तर मग त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या मिरचीमध्ये बी कामं करायचं होतं, पण ते आता मिरचीमध्ये बी ते खतं बी कोणतं सडायचं ते मग सांगू मी तुम्हाला। पण आता हे आपल्या कापसाचं कामं करायचं पूर्ण आहे, पण ते आपल्याला पाऊस अगोदर पाहिजे भावांना। मग तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा अँड बेल आयकॉन बी प्रेस करा। मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।